सकाळी सकाळी असे छान मुलांना पोहे करून दिले होते. हा शेजारचा होता आणि आमचा अद्दू असं छान पोहे खात होता आणि मी सुद्धा थोडा नाश्ता करून घेतला. म्हटलं थोडं जेवायला लेटच होतं आणि आज बनवायची होती मला अशी शेंगदाणे लावून मेथीची भाजी आणि त्यासाठी मी असं छान लसण आणि अद्रक वगैरे कोथिंबीर आणि शेंगदाणे असं मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेतली. आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल थोडंसं मिरची पण टाकू शकता, कारण मी अद्दूसाठी मिरची वगैरे त्यात टाकली नाही, कारण तो तिखट असलं की खाणार नाही. म्हटलं आपण सुद्धा आज तिखट नाही खावं, असंच एकच भाजी बनवली होती. आणि अद्वीच्या पप्पाला ही भाजी काही आवडत नाही, तर ते नसल्यामुळे आज आवर्जून ती बनवली होती. आणि अद्वीलाही काहीतरी वेगळं खाण्यात जाईल म्हटलं, रोज रोज तेच खाऊन त्याला पण कंटाळा आला असेल. अशी छान फोडणी द्यायला घेतली आणि मेथी छान शिजवून घेतली होती, ती पण बारीक केली. कढईमध्ये छान तेल टाकून मोहरी जिरं छान तळतळू दिलं आणि त्यात ती जी पेस्ट बनवली होती ना मी त्यात छान ती फ्राय करून घेतली. थोड्या वेळ नंतर जी मी बारीक पेस्ट काढली होती ना मेथीची ती त्यामध्ये ॲड केली आणि छान थोड्या वेळ उकळी येईपर्यंत असं हलवत राहिली. आणि असं त्यामध्ये ही जर थंडीमध्ये भाजी एकदम छान लागते खायला आणि गरम गरम असल्या आणि त्यासोबत भाकरी वगैरे असल्या तर खायची काही वेगळीच मजा असते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.